नमस्कार नमस्कार मी सौ आसमा अमजद खान नदाब, शाळा अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल सांगली, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत सर्वांचे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाद्वारे आयोजित निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आज आपण आजचे आपले सादर करते आहेत सौ आसमा अमजद खान नदाब, BA DED आणि सहाय्यक शिक्षक आहेत अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल सांगलीमधील या शाळेत ते कार्यरत आहेत। त्याचबरोबर सादर करते आहेत अल अमीन मराठी प्रायमरी स्कूलचे आमचे बाल चिमू। त्याचबरोबर इयत्ता 2री व इयत्ता 3री ते 5वी असे दोन्ही गटासाठी विषय आज आपण घेऊन येणार आहोत। मराठी म्हणजेच भाषा कृतींचा बुधवार अंतर्गत आज आपण कौशल्य पाहणार आहोत। वाचन या कौशल्यासाठी इयत्ता 2री व 3री ते 5वी या दोन्ही गटासाठी आपण काय करणार आहोत, हे दोन्ही स्तरासाठी स्तर एकूण दोन्ही गटासाठी स्तर हे कॉमन असणार आहेत। स्तर क्रमांक 11, 12 आणि 13। तर सर्वप्रथम स्तर क्रमांक 11 परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो। स्तर क्रमांक 12 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। आणि स्तर क्रमांक 13 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो। तर ही तिन्ही स्तर इयत्ता 2री व इयत्ता 3री ते 5वी यासाठी कौशल्य वाचनसाठी उपयुक्त आहे। तर आपण काय काय शिकणार आहोत, काय अभ्यास करणार आहोत, तर सर्वप्रथम कृती क्रमांक 1 स्वनिर्मित चित्राद्वारे वाक्य निर्मिती। त्यानंतर कृती क्रमांक 2 चक्र फिरवून वाक्य बनवणे। त्यानंतर कृती क्रमांक 3 जोड शब्दयुक्त शब्द वाचन, तेही आपण डिजिटल म्हणजे टीव्हीच्या द्वारे आपण जोड शब्द वाचणार आहोत। त्यानंतर कृती क्रमांक 4 जोड शब्दयुक्त शब्दांचा डोंगर शब्द आपण वाचणार आहोत। त्यानंतर कृती क्रमांक 5 विरामचिन्हाचे शैक्षणिक साहित्य जे स्वलिखित स्वहस्त तयार केलेले आहे ते विरामचिन्हाचं आपण शैक्षणिक साहित्य द्वारे वाचन करणार आहोत। त्यानंतर कृती क्रमांक 6 लॅमिनेशन केलेले कार्ड जे मजकूर आहेत त्याचं आपण वाचन करणार आहोत। त्यानंतर कृती क्रमांक 7 यामध्ये वाचन कार्ड वापरून आपण विरामचिन्हाचा वापर करून वाचन करणार आहोत। आणि कृती क्रमांक 8 स्क्रोलिंग बोर्डद्वारे जोड शब्दयुक्त वाचन आपण करणार आहोत। तर चला मग पाहूया आजच्या भागाकडे। नमस्कार, तर आपण सुरुवात करूया आपल्या भागाला। तर सर्वप्रथम कृती क्रमांक 1 आहे स्वनिर्मित चित्राद्वारे वाक्य निर्मिती। आपण काय करणार आहोत, तर स्वनिर्मित एक काय केलेलं आहे, चित्राद्वारे रंग दिलेले आहेत आणि त्या रंगाद्वारे खाली इथं आपण काय करणार आहे, वाक्य निर्मिती करणार आहे। तर पहा इथं प्रत्येक चित्र आणि इथं एक एक शब्द दिलेले आहेत आणि खाली रंग दिलेले आहेत। रंग संगतीने आपण काय तयार करायचं आहे, खाली वाक्य तयार करणार आहोत। मग विद्यार्थ्यांना हे चित्रानुसार रंग आणि रंगानुसार वाक्य निर्मिती कशी निर्माण करतो ते आपण आता पाहूया। पहा, पहिलं चित्र आहे गुलाबी, गुलाबीचा अर्थ आहे वीर। दुसरा आहे कुठला आहे, लाल, लालला कुठला आहे शब्द, कुठला आहे चित्र, घोडा, गुलाब। आणि तिसरं आहे कुठला रंग, निळा। सांग सना, कुठलं वाक्य तयार झालं, वीर गुलाब। शाबाश। पुढचं घे आता, कुठला रंग आहे, चॉकलेटी। हा, कुठला आहे शब्द त्याला, राणी। राणी, शाबाश। पुढं निळा। निळा, निळाला शब्द कुठला आहे, मोर। मोर। चित्र आहे निळ्याला
मोर. आणि त्यानंतर निळा म्हणजे डार्क आहे निळा. त्याला कुठला आहे बघ शब्द? बग. बघ. मग कुठला शब्द तयार झाला वाक्य पूर्ण? राणी मोर बग. शाबाश. राणी मोर बघ. पुढचं आता पहा. पुढचा वाक्य काय तयार होणार? रंग कुठला आहे आधी? गुलाबी. गुलाबीला शब्द कुठला आहे? वीर. शाबाश. पुढं वीर. पिवळा रंग आहे. माकड. माकड. आणि नंतर निळा. बग. बघ. म्हणजे वाक्य तयार काय होणार? आपला अर्थ पूर्ण? वीर माकड बग. वीर माकड बघ. शाबाश. पुढं चॉकलेटी रंग आहे. बरं. काय येणार? राणी. 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 घोडा. घोडा. पहा. पहा. राणी घोडा पहा. वीर. वीर. गुलाब. गुलाब पहा. पहा. राणी. शाबाश. नंतर मासा. मासा. राणी मासा आण. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? रंगसंगतीनुसार वाक्यरचना विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण रंगसंगतीनुसार विद्यार्थ्यांकडून वाक्य निर्मिती सोप्या पद्धतीने करून घेऊ शकतो. तर पहा. आता आपण पाहणार आहोत कृती क्रमांक 2. काय आहे कृती क्रमांक 2? तर आपल्या शैक्षणिक साहित्य भाषा पेटीमध्ये हे चक्र फिरवा आणि वाक्य बनवा हे चक्र आहे. तर ह्यानुसार आपण विद्यार्थ्यांना काय करणार आहोत? प्रोत्साहन करून तिथं 3 चक्र दिलेले आहेत. पिवळा, आसमानी आणि गुलाबी. हे तिन्ही शब्दावरती कर्ता, कर्म, क्रियापद अशी वाक्याची रचना आहे. तर सुरुवातीला आपण काय करणार आहे? पिवळा चक्र फिरवून एखादा शब्द आपण या चौकटीमध्ये आणणार आहोत. तर पहा. पहिला शब्द आलेला आहे मदत. त्यानंतर दुसरा कर्ता आलेला आहे मदन. त्यानंतर पहा दुसरा चक्रावरचा शब्द आहे आरसा. आणि तिसऱ्यावरती आलेला आहे आणला. काय पूर्ण अर्थ शब्द काय होणार? मदन, आरसा, आणला. हे काय होणार आहे? वाक्य तयार होणार आहे. तर अशाच पद्धतीने आपले काय करणार आहे? चक्र फिरवून विद्यार्थी काय करू शकतात? जेवढे शब्द आहेत वरती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या शब्दांचा वापर करून विद्यार्थी सोपे सोपे शब्द तयार करून शब्दानुसार वाक्य तयार करू शकतो. तर चला आता पाहूया आपण विद्यार्थी शब्दानुसार वाक्य कसे तयार करतात. तर साहिल आणि सिद्दीक, मला तुम्ही काय करा? ह्या चक्र फिरव वाक्य बनव ह्याद्वारे तुम्ही मला वाक्य करून दाखवा. चल साहिल, तू सांग आधी. चक्र फिरव आणि वाक्य तयार कर. विराज. विराज. आरसा. आरसा. आणला. आणला. शाबाश. आणखी काय शब्द तयार होतो? वाक्य तयार काय होणार? विराज सुंदर आरसा आणला. पुन्हा एकदा सांग. विराज सुंदर आरसा आणला. शाबाश. पुढं आणि कुठलं वाक्य तयार होतं बघा? सिद्दीक तू सांग. मी क्रिकेट खेळतो. मी क्रिकेट खेळतो. अगदी बरोबर. आणि पुन्हा शब्द घातल्यानंतर कुठलं वाक्य तयार होईल? मी मैदानावर क्रिकेट खेळतो. अगदी बरोबर. खूप छान. पुढं साहिल आता तू सांग. मामी. मामी. सरबत. सरबत. कर. मामी सरबत कर. शाबाश. आता पुन्हा त्याच्यामध्ये एक नवीन शब्द घालून वाक्य कुठलं तयार करणार तू? मामी गोड सरबत कर. अगदी बरोबर. किंवा मामी लिंबू सरबत
कर. किती छान झालं. आता पुढं. दादा चहा पी. दादा चहा पी. पी कुठे आहे बघ शब्द. किंवा दादा चहा घे म्हटलं तरी चालेल. दादा चहा पी. दादा चहा पी. बरोबर. आता काय होईल बरं आणि पुन्हा. दादा तुझा चहा पी. दादा तुझा चहा पी किंवा दादा गुळाचा चहा पी. बरोबर. हा पुढं. साहिल आता तू सांग. विराज विराज चित्र चित्र काय येणार. बघ. विराज चित्र बघ. शबाश. आता ह्यालाच पुन्हा एक शब्द जोडून काय तयार होईल वाक्य. विराज भिंतीवरचा चित्र बघ. भिंतीवरील चित्र बघ. अगदी बरोबर. चला पुन्हा एकदा करा वाक्य. कुठलं वाक्य तयार होतंय पहा. आधी करता घे. करता आहे मी. मी खो खो. खो खो खेळतो. खेळतो. मी खो खो खेळतो. आता पुन्हा वाक्य काय तयार होईल. मी मित्रांसोबत खो खो खेळतो. अगदी बरोबर. मी मित्रांसोबत खो खो खेळतो. पुन्हा बघा. आणि कुठलं वाक्य तयार होईल साहिल. बाबा चप्पल. बाबा चप्पल कुठलं क्रियापद जुळतोय बघ की. घाल. बाबा चप्पल घाल. घाल. काय येणार पुन्हा वाक्य काय जोडू शकतो त्याला. बाबा नवीन चप्पल घाल. अगदी बरोबर. किंवा घाला हा जरी क्रियापद असेल तर आपण आज्ञाधारक आपण शब्द त्यांना वापरू शकतो. तर अशा पद्धतीने हा चक्र वापरून विद्यार्थ्यांकडून भरपूर अशा शब्दांचा शब्दसंपत्ती वाढते आणि ह्या शब्दसंपत्तीनुसार विद्यार्थ्यांची वाक्यरचना सुद्धा सुधारते. तर मग चला विद्यार्थ्यांनो आता आपण पुढे पाहूया कृती क्रमांक 3. यामध्ये आपण आतापर्यंत छोटे छोटे शब्द घेऊन आपण सरळ किंवा सरावासाठी वाक्य पाहिलेले आहोत. आता आपण टीव्ही द्वारे काय करणार आहोत. जोड शब्द अभ्यासणार आहोत. पुन्हा जोड शब्द वाचून त्याचा वाक्यात मध्ये उपयोग कसा करायचा आणि अर्थपूर्ण वाक्य कसं तयार होईल याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मग चला विद्यार्थ्यांसोबत आपण जोड शब्द वाचूया. थांब. वाच सिद्दीक. विद्या यांच्या होत्या तिच्या त्याला जोड्या त्याला उड्या मुख्य संध्या लाया खोड्या माझ्या त्याला चौथ्या थोड्या. आता तू वाच बघू. वस्त शिस्त वस्ताद उस्ताद ख्रिस्त सुस्त प्रशस्त स्तुती स्थान स्थानक स्थापना आस्था स्थिर अस्थिर पाथस्थ. शाबाश. वाच. कर्ज सर्व वर्ष हर्ष मूर्ख वर्ग धर्म खर्च शर्ट गर्भ सर्प बर्फ गर्द अर्थ अर्ज पर्व. हे सर्व शब्द कशाचे आहेत. र चे रफाराचे जोडाक्षर शब्द आहेत.
तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांकडून टीव्हीवरती विविध जोडाक्षरी शब्दांचे शब्द व शब्दयुक्त वाक्यांचे वाचन करून दररोज घेऊ शकतो. दररोज घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा सराव हा निश्चितपणे होतो आणि सरावामुळे वाचनामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये दृढीकरण निर्माण होते. तर इथे आपली कृती क्रमांक 3 संपलेली आहे. नमस्कार. तर यापुढे आपण पाहणार आहोत कृती क्रमांक 4. तर कृती क्रमांक 4 मध्ये पहा, आपण रंगीत असे शब्द डोंगर घेऊन आलेलो आहोत. आता यामध्ये काय करायचं आहे, तर एक शब्द घेतलेला आहे आणि सोबत त्या शब्दाचं चित्र दिलेलं आहे. आता या चित्रानुसार आपण काय करणार आहोत, एक छोटी छोटी शब्द घेऊन आपण वाक्य रचना करणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल पहा, हा आपल्याला चित्र दिसतोय ससा. तर पहिला शब्द आपण घेतला हा ससा. त्यानंतर त्या शब्दाला पुन्हा एक नवीन शब्द जोडून वाक्य तयार केलं, हा ससा आहे. त्यानंतर पुन्हा त्या 3 शब्दाला पुन्हा एक नवीन शब्द तयार करून आपण तयार केलेला आहे, हा आमचा ससा आहे. अशी छोटी छोटी लहान लहान शब्द घेऊन आपण काय करायचे आहे, वाक्य रचना करायची आहे. त्यानंतर हा आमचा पांढरा ससा आहे, हा आमचा पांढरा चपळ ससा आहे आणि हा आमचा पांढरा सुंदर चपळ ससा आहे. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे वाचन करण्याला देणार आहोत. तर मग चला विद्यार्थ्यांकडून वाचन घेऊया. चल तर मग रोजा, आधी तू काय कर, मला हे शब्द डोंगर वाचून दाखव. चल. डोंगर. टरबूज. टरबूज आहे. बोट ठेव त्याच्यावरती. हे टरबूज आहे. हे माझे टरबूज आहे. हे माझे मोठे टरबूज आहे. हे माझे मोठे व सुंदर टरबूज आहे. हा, आता जे शेवटचं तू वाक्य वाचलीस, हे माझे मोठे व सुंदर टरबूज आहे. मग यामध्ये तू काय कर, एखादा नवीन शब्द घे आणि पुन्हा एकदा वाक्य मला वाचून दाखव बरं. हे माझे मोठे व सुंदर गोल टरबूज आहे. अगदी बरोबर, खूपच छान. दुसरा आता शब्द डोंगर वाच बघू. शब्द डोंगर. छत्री. छत्री आहे. ही छत्री आहे. ही माझी छत्री आहे. ही माझी सुंदर छत्री आहे. ही माझी सुंदर व मोठी छत्री आहे. अगदी बरोबर, किती छान वाचलीस. आता काय कर, ह्या पूर्ण शेवटची जी ओळ आहे त्या शेवटच्या ओळीमध्ये पुन्हा एक नवीन शब्द ऍड कर आणि काय कर, पुन्हा एकदा वाक्य वाचून दाखव. ही माझी निळ्या रंगाची सुंदर व मोठी छत्री आहे. अगदी बरोबर, खूपच छान. बरं, पुढचा शब्द डोंगर वाच बघू. भाजी. भाजी कर. आई भाजी कर. आई गरम भाजी कर. आई गरम कांदा भाजी कर. आता पुन्हा तसंच कर, एखादा नवीन शब्द घे आणि पुन्हा एकदा वाक्य तयार कर. आई गरम कांदा भजी व त्याच्या सोबत चटणी कर. अगदी बरोबर, खूपच छान. चल जोया, आता तू काय कर, पुढचा एक रंगीत कागद घे आणि त्याचं शब्द डोंगरचं वाक्य वाचन कर. चल वाच बघू. शब्द डोंगर. गुलाब. गुलाब आहे. हा गुलाब आहे. हा माझा गुलाब आहे. हा माझा सुंदर गुलाब आहे. हा, आता काय करणार तू, शेवटच्या ओळीमध्ये एखादं नवीन शब्द घालायचं आणि पुन्हा नवीन वाक्य तयार करायचं. हा माझा सुंदर व लाल गुलाब आहे. शाबास. आता पुढचा शब्द डोंगर वाच बघू. शब्द डोंगर. दप्तर. दप्तर आहे. हे दप्तर आहे. हे माझे दप्तर आहे. हे माझे शाळेचे दप्तर आहे. शाबास. आता पुन्हा तसंच कर, एखादा नवीन शब्द घे आणि वाक्य बनव. हे माझे आवडते शाळेचे दप्तर आहे. अगदी बरोबर. पुढचा शब्द डोंगर घे. शब्द डोंगर. पेरू. पेरू आहे. हा पेरू आहे. हा माझा पेरू आहे. हा माझा मोठा पेरू आहे. हा माझा मोठा व गोड पेरू आहे. हा, शाबास. आता पुन्हा तसंच कर, एखादा नवीन शब्द घे. हा माझा मोठा आवडता गोड पेरू आहे. अगदी बरोबर, खूप छान वाचलीस. शब्द आली ना. आता तू काय कर, जाता आपण छोटे छोटे लहान सोपे शब्दाचं शब्द डोंगर घेतलं. आता आपण काय करूया, जोड शब्दयुक्त शब्द डोंगरचं वाचन करूया. तर मग चल, पहिलं शब्द डोंगर वाच. शब्द डोंगर. मांजर. मांजर आहे. घरात मांजर आहे. घरात मांजर बसली आहे. घरात मांजर दूध पीत बसली आहे. अगदी बरोबर. आता तू काय कर,
तुझ्या मनातनं एखादा शब्द घे आणि पुन्हा शेवटचं जे वाक्य आहे ते पुन्हा तू काय कर, तयार कर. घरात माझी पांढरी मांजर दूध पीत बसली आहे. शाबाश. आता दुसरं वाच बघू. नाव. माझे नाव तन्मय. माझे नाव तन्मय आहे. माझे बाबा मला तन्नू म्हणतात. अगदी बरोबर. खूप छान वाचलीस. शाबाश. आता हे दुसरं रंगीत काय कर तू, शब्द चार्ट वाच. चल वाच बघू. शब्द डोंगर. ससा. हा ससा आहे. हा आमचा ससा आहे. हा आमचा पांढरा ससा आहे. हा आमचा पांढरा चपळ ससा आहे. हा आमचा पांढरा सुंदर चपळ ससा आहे. पुन्हा एखादा नवीन शब्द एखादा घालून तयार होईल का वाक्य, सांग बघू. हा आमचा पांढरा सुंदर गुबगुबीत ससा आहे. चपळ ससा आहे. छान. पुढचं वाच बघू. मांजर. शब्द डोंगर. मांजर आहे. घरात मांजर आहे. घरात मांजर आहे. घरात मांजर दूध पीत आहे. घरात मांजर वाटीत दूध पीत आहे. खूप छान. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांकडून शब्द डोंगरच्या आधी सराव छोटे छोटे शब्दांनी तयार करून घ्यावे आणि त्यानंतर जोड शब्दयुक्त त्यामध्ये घालून मोठे मोठे शब्द आपण विद्यार्थ्यांकडून सरावासाठी करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण कृती क्रमांक 4 पूर्ण केलेली आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पाहणार आहोत कृती क्रमांक 5. आता कृती क्रमांक 5 मध्ये आपण काय पाहणार आहोत. आतापर्यंत आपण छोटे छोटे लहान लहान शब्द, शब्दानुसार वाक्य रचना, त्यानंतर पुन्हा जोड शब्द आणि जोड शब्दानुसार शब्द डोंगर आपण तयार केलेले आहेत. परंतु आता हे शब्द, शब्दानुसार वाक्य, वाक्यानुसार पुन्हा जोड शब्द घेऊन वाक्य रचना, यामध्ये आपण पुन्हा आता काय वापरणार आहोत, स्वल्प विराम किंवा विराम चिन्हे. आता विराम चिन्ह नेमकं काय असतात ते आज आपण काय करूया. या शैक्षणिक साहित्याद्वारे, हे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य आहे, या शैक्षणिक साहित्याद्वारे आपण काय पाहणार आहोत, विराम चिन्हाचा अभ्यास करणार आहोत. मग पुन्हा विराम चिन्हाचा अभ्यास झाल्यानंतर आपण पुन्हा वाक्य रचनामध्ये विराम चिन्हाचा वापर कुठे आणि कसा केला जातो हे आपण अभ्यास करणार आहोत. तर आता आपण विराम चिन्हाचा शैक्षणिक साहित्याचा वापर करूया. चालू कर. पहा, हे विराम चिन्हाचं आपलं शैक्षणिक साहित्य आहे. आता ह्या विराम चिन्हामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया. या पद्धतीने आपण ओपन करणार आहे, उघडणार आहोत. आता आहे विराम चिन्ह. आता विराम चिन्ह म्हणजे व्याख्या काय असणार आहे. ज्यावेळी आपला विचार लिहून दाखविला जातो त्यावेळी वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवावा लागतो, त्यांनाच विराम चिन्ह असे म्हणतात. आता कोणकोणती चिन्ह आहेत ते आपण पाहूया. आता पहा, पहिला आहे अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम म्हणजे काय त्याची व्याख्या पहा. वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्ण विराम वापरतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, नामांचे प्रकार खालील प्रमाणे. आता नामांचे प्रकार दिलेले आहेत. कोणकोणते प्रमाण आहे का, कुठले कुठले प्रकार आहेत ते या आपण चिन्हांना काय करणार आहोत, अपूर्ण विराम. म्हणजे हे 2 चिन्ह असणार आहेत, यामध्ये 2 टिंब असणार आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहोत, अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम बघा, सामान्य प्रकार, विशेष नाम आणि भाववाचक नाम असे आपण कितीही प्रकार लिहू शकतो. आता दुसरा आहे विराम चिन्हाचा दुसरा प्रकार, अर्ध विराम. आता याची व्याख्या काय असणार आहे. जेव्हा 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयवांनी जोडलेली असतात, अर्धविराम चिन्ह वापरतात. आता उदाहरणार्थ बघा, अर्धविराम म्हणजे टिंब आणि स्वल्पविराम. आता उदाहरणार्थ, ढग खूप गरजत होते. पुन्हा इथं चिन्ह वापरलं आपण, पण पाऊस पडला नाही. म्हणजे 2 शब्द वाक्य आपण काय करतोय, जोडण्यासाठी अर्धविरामाचा वापर करतो. उदाहरणार्थ दुसरा आहे, शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही. यासाठी हे 2 वाक्य वापरण्यासाठी, जोडण्यासाठी आपण काय केलेलं आहे, अर्धविरामचा वापर केलेला आहे. त्यानंतर आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे काय, तर हे पहा, स्वल्पविरामचं हे चिन्ह आहे. आता हे स्वल्पविराम कधी वापरायचं, तर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ,
हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. आता दुसरं उदाहरण आहे, संबोधन दर्शविताना स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ, मधु इकडे ये. त्यासाठी आपण काय वापरणार आहोत? स्वल्पविराम वापरणार आहोत. त्यानंतर पहा पूर्णविराम. आता पूर्णविराम ह्याला म्हणतात बघा, ह्या चिन्हाला आपण काय म्हणतोय? पूर्णविराम. आता पूर्णविरामची व्याख्या काय असणार आहे बघा. उदाहरणार्थ, विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी, म्हणजे एखादं वाक्य पूर्ण झालं तर आपण काय वापरतो? पूर्णविराम वापरतो. उदाहरणार्थ, रमेश अभ्यास करतो. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी अध्यक्षरापुढे वापरतात. उदाहरणार्थ, ता टिंब क म्हणजे ताज, ताजा, कमल. त्यानंतर ई पूर्णविराम याचा अर्थ इत्यादी. किंवा एखादा पूर्ण शब्द जेव्हा आपण अर्ध लिहितो तेव्हा पुढं पूर्णविराम हे चिन्ह दिलं जातं. पुढचं विराम चिन्ह पाहूया, अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्ह म्हणजे काय? एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असतात किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. आता एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे हे चिन्ह आहे. आता एकेरी अवतरण चिन्ह उदाहरणार्थ आपण पाहूया, मूलभूत ध्वनींना वर्ण असे म्हणतात. त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी आणि दुहेरी त्याच पद्धतीचं चिन्ह आहे, परंतु दुहेरी म्हणजे 2 चिन्ह येणार, एकेरी म्हणजे 1 चिन्ह येणार. आता दुहेरी अवतरण चिन्ह काय आहे? व्याख्या, बोलण्याच्या तोंडाचे शब्द दाखविणाऱ्या करता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. किंवा जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती आपल्या तोंडातून शब्द काढतो, वाक्य काढतो, तेव्हा आपण दुहेरी चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ, तो म्हणाला मी येईन. समजलं विद्यार्थ्यांनो? आता यापुढे पुन्हा एक आहे आपलं शेवटचे 2 आपले विराम चिन्ह. पहिला आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह आपल्याला सर्वांना माहिती आहे, जिथं ज्या प्रश्नामध्ये कधी, कोठे, केव्हा, कधीपासून हे शब्द येतात तेव्हा आपण काय म्हणतो? त्याला प्रश्नचिन्ह. म्हणजे प्रश्नार्थिक वाक्याचा शेवट प्रश्नचिन्ह वापरतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ पहा, तू कोठे गेला होतास? प्रश्नचिन्ह. तुझे नाव काय आहे? प्रश्नचिन्ह. त्यानंतर पहा उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आश्चर्यकारक दिसते तेव्हा आपण तोंडातून एखादा आश्चर्यकारक शब्द निघतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय? उद्गारवाचक चिन्ह. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या किंवा वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, अरे अरे तो नापास झाला. जेव्हा तोंडातून अरे अरे हा शब्द पडलो तेव्हा उद्गारवाचक चिन्ह आपल्याला काय केलं पाहिजे? वापरता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण काय पाहिलं? हे पूर्ण विराम चिन्हाचा अभ्यास केलेला आहे. आता ह्याच विराम चिन्हाचा वापर करून आपण काय करूया? विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊया. तर चल, विद्यार्थी आहेत आपले सिद्दीक इयत्ता 5वीतला विद्यार्थी आणि अरमान 5वीतला विद्यार्थी. आता ह्या विद्यार्थ्यांना आपण काय करूया? एखादा खेळ घेऊया. आता खेळ घेण्यासाठी पहा, आपल्याकडे हा स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्याय तुम्हाला दिसतोय का रे? हा पहा स्वाध्याय. आता स्वाध्याय मधला पहिला प्रश्न काय आहे? सिद्दीक वाच बघ तू. जयपूरला गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूरला गुलाबी शहर असे म्हणतात. मग गुलाबी शहर याला आपण कुठलं चिन्ह दिलेलं आहे? अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह. अगदी बरोबर. अरमान लाव बघू चिन्ह. अवतरण चिन्ह. शाबाश. मग अवतरण चिन्हाचं जो चिन्ह होतं ते आपण काय केलं? अवतरण चिन्ह इथं लावलेलं आहे. म्हणजे तुम्हाला छान कळालेलं आहे. आता आपण दुसरं उदाहरणकडे जाऊया. दुसरं उदाहरण अरमान वाच बघू तू. सुमन तिकडे जा. अगदी बरोबर. सुमन तिकडे जा. मग आता कुठलं येणार बघा? स्वल्पविराम. स्वल्पविराम येणार. मग स्वल्पविराम काय करूया? आपण काढून त्यांना लावूया. अगदी बरोबर. खूपच छान. आता पहा दुसरा, 10 पेक्षा लहान विषम संख्या पुढील प्रमाणे आहे. 1 स्वल्पविराम 3 स्वल्पविराम 5 स्वल्पविराम 7 स्वल्पविराम 9. कुठलं चिन्ह येईल पहा? स्वल्पविराम. स्वल्पविरामच येणार. मग काय करणार आपण? इथं लावायचं. त्याला म्हणायचं स्वल्प. आता पहा, सीमा गावाला गेली. कुठलं चिन्ह येणार? पूर्णविराम. पूर्णविराम. मग लाव बघू तिथं पूर्णविराम. शाबाश. आता हे वाक्य वाच बघू सिद्दीक. विजय म्हणाला मी शाळेत जाणार नाही.
हा, आता अरमान सांग बघू कुठलं चिन्ह येणार? दुहेरी अवतरण चिन्ह. बरोबर. मग ते चिन्ह कुठे येणार? आपण मी शाळेत जाणार नाही हे वाक्य काय झालंय? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आलेलं आहे. आता तू सांग बघू, तू कधी येणार आहेस? अरमान प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह कुठे आहे? प्रश्नचिन्ह अगदी बरोबर. मग प्रश्नचिन्हाला काय येणार? प्रश्नचिन्हाचं चिन्ह येणार. आता राधाने पुस्तक आणले होते पण वही आणायला मात्र ती विसरली. कुठलं येणार चिन्ह सिद्धी? अर्धविराम. अर्धविराम अगदी बरोबर. आणले होते परंतु ती आणायला विसरली. हे म्हणजे दोन वाक्य काय झालेले आहेत? जुळलेले आहेत. म्हणून आपण काय वापरलं? अर्धविराम. त्यानंतर शाबास, छान खेळलास. कुठलं येईल अरमान? उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. मग लाव बघू. शाबास. अशा पद्धतीने आपण आज विराम चिन्हाचा वापर आपण खेळाद्वारे शिकलेलो आहोत. आता याच विराम चिन्हाचा वापर करून आपण काय करणार आहोत? एक नवीन लॅमिनेशन केलेले कार्डाचा वापर करून वाचन घेणार आहोत. चलो, तर अशा पद्धतीने आपण कृती क्रमांक 4 नुसार विद्यार्थ्यांकडून विराम चिन्हाचा सराव करून घेतलेला आहे. आता याच विराम चिन्हाचा वापर करून आपण आता विद्यार्थ्यांचं वाचन घेणार आहोत. तर ते आपण पाहूया कृती क्रमांक 6 मध्ये. धन्यवाद. नमस्कार. तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण कृती क्रमांक 5 पाहिली. आता आपण पाहणार आहोत कृती क्रमांक 6. काय बरं असेल बघा कृती क्रमांक 6? तर मस्तपैकी आपण काय केलेलं आहे? मजकुराचे लॅमिनेशन कार्ड तयार केलेले आहे. पूर्वी आपण याआधी आपण कृती क्रमांक 1 ते 5 मध्ये काय काय पाहिलं? छोटे छोटे शब्द पाहिले, शब्दानुसार वाक्य रचना पाहिली, नंतर शब्द डोंगर पाहिलं, नंतर जोड शब्द पाहिलं. जोड शब्दानुसार टेप वरती आपण काय केलं? त्याचं वाचन केलं. त्या वाचनानुसार नंतर आपण विरामचिन्हाचा शैक्षणिक साहित्यानुसार विरामचिन्हाचा अभ्यास केला. आता आपण काय पाहणार आहोत? विरामचिन्हाचा वापर करून, जोड शब्दाचा वापर करून मजकुराचे वाचन करणार आहोत. तर मग चला, मजकुराचे वाचन करण्यासाठी मी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना बोलवते. तर चल आमना, मला तू काय कर, आपले जे मजकुराचं कार्ड आहे ते कार्ड वाचून दाखव. बाळ बघा बाळ. बोट ठेव. आई दाखव मला बाळ. हात मऊ, पाय मऊ, नाक लहान, कान लहान. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय आलंय? सोलपेराम आलाय की नाही? तिथं वाचताना कसं वाचायचं? आई दाखव मला बाळ. हात मऊ, पाय मऊ, नाक लहान, कान लहान. विरामचिन्हाचा वापर करून आपण काय करायचं आहे? वाचन व्यवस्थित करायचं आहे. चल, पुढचं वाक्य मजकूर वाच. मामाची गाडी आली, मामा आला. बेबी आली, छबी आली. बेबी आली, फार फार मजा आली. किती छान. पुढचं वाच. शाळेला मोठे मैदान आहे. सकाळी मैदानात प्रार्थना होते. दुपारी आम्ही तिथे खेळतो. मैदानात खेळताना धमाल येते. आमच्या बाई छान शिकवतात. निबंधाच्या वह्या तपासून देतात. गणित नीट समजावून सांगतात. छान छान गोष्टी सांगतात. खाली एरन त्यावर लोखंड. वरून मारतो घाट दणादण. रामू घडवतो सुरे कोयते. नांगराचा फावडी खुरपे. सखाराम बांगड्या घेऊन येतो. रेशमी बांगड्या, वरखी बांगड्या, लाल हिरव्या सोनेरी बांगड्या. तो बांगड्या भरून देतो. मनीष दागिने घडवतो. बांगड्या, साखळ्या, अंगठ्या. सोने खूप महान असते. पाडव्याला सोने खरेदी करतात. आजोबा फिरायला जातात. रोज ते पेपर वाचतात. आजोबा माझा अभ्यास घेतात. रात्री मला गोष्ट सांगतात. चल सना, आता तू वाचून दाखव बघू पुढचा आपला मजकुराचा कार्ड. वडाचे झाड मोठे असते. वडाला पारंब्या फुटतात. त्या जमिनीत जाऊन रुजतात. पक्षी वडाची फळे खातात. शाबास. पिंपळाची पाने सुंदर दिसतात. कोवळी पाने लालसर असतात. पिकली की ती पिवळी होतात. वाळल्यावर त्यांना जाळी पडते. शाबास. ह्यामध्ये जोड शब्द सुद्धा आहेत की नाही? ते व्यवस्थित उच्चार आपण करायचं आहे. वाच. माडाला जावल्या असतात. जावळ्यांना पाती असतात.
पात्यातील शिरेला हिर म्हणतात. हिरांच्या केरसुण्या करतात. नारळाची चटणी करतात. नारळाच्या करंज्या असतात. नारळ मसाल्यात घालतात. सत्काराला नारळ देतात. शाबाश. पळसाच्या पानांचे द्रोण करतात. त्यांच्या पत्रावळीही करतात. पळसाची फुले लाल असतात. फुलांपासून लाल रंग मिळतो. शाबाश. जांभळाचे झाड उंच असते. त्याचे खोड पांढरट असते. जांभळे जांभळी असतात. जांभळात मोठी बी असते. फणसाला वरून काटे असतात. फणसाचे गरे गोड लागतात. गऱ्यात आठळी असते. फणस खोडावर लागतात. शाबाश. कच्चा आंबा म्हणजे कैरी. कैरीचे लोणचे करतात. कैरी पिकली की पिवळी होते. पिकलेल्या आंब्याला रस करतात. शाबाश. खूप छान वाचलीस सना. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांकडून मजकुराचे लॅमिनेशन कार्ड एकदा जर आपण करून घेतलं तर आपण शेवटपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना ते आपण वापरू शकतो आणि कशाही पद्धतीने आपण हाताळू शकतो. विद्यार्थ्यांचा सारखा सराव घेऊन त्या वाक्याचा किंवा त्या मजकुराचा आपण दृढीकरण करू शकतो. तर अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 6 ही संपलेली आहे. तर मग चला आता पुढची कृती आपण करूया. क्रमांक 7 काय करायचे आहे बरं? कृती क्रमांक 7 आपल्याला शासनाकडून मिळालेले ज्या मराठी, गणित आणि इंग्रजी पेडॉलॉजी या विषयाच्या ज्या आपल्याला पेट्या मिळालेल्या आहेत त्या पेट्यामध्ये मराठीचं आपल्याला पेटी मिळालेली आहे. त्या मराठी पेटीमध्ये आपल्याला ही कार्ड भेटलेली आहे. आता ही कार्ड आपण काय करायचं आहे? वाचून त्या वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये विरामचिन्हाचा उपयोग केलेला नाही. तर सर्वप्रथम आपण काय करायचंय? विरामचिन्हाचा अभ्यास करायचा आहे. आता आपण शैक्षणिक साहित्याचा वापर करून कृती क्रमांक 4 मध्ये शिकलेलोच आहोत. मग पुन्हा एकदा आपण याचा सराव करायचा आहे आणि दिलेले मजकूर आपण काय करायचं आहे? विरामचिन्हाचा वापर करून मजकूर आपण काय करायचंय? वाचायचं आहे. तर मग चला मजकूर आपण वाचूया. पहा, विरामचिन्ह दिलेले आहेत. पूर्णविराम म्हणजे टिंब, स्वल्पविराम म्हणजे स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह पहा, उभी रेष आणि टिंब, अर्धविराम म्हणजे टिंब आणि स्वल्पविराम, एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे एकच आपण काय करणार आहे? अवतरण चिन्ह देणार आहे. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे 2 आपण अवतरण चिन्ह देणार आहोत. संयोग चिन्ह म्हणजे छोटीशी डॅश येणार आहे आणि अपूर्ण विराम म्हणजे 2 विसर्ग येणार आहे. आता हीच विरामचिन्हाचा आपण शैक्षणिक साहित्यानुसार आपण काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे. आता ह्याचा वापर करून आपण काय करायचा आहे? हा जो आपण शैक्षणिक साहित्य आपल्याला मिळालेला आहे विरामचिन्हाचा तो आपण मजकूर वाचायचा आहे. तर पहा बघा, पहिलं आपल्याला काय मजकूर दिलेला आहे? योग्य त्या ठिकाणी योग्य त्या विरामचिन्हाचा वापर कर. पहा, वर्षा कुठे होतीस ग तू? तर पहा इथं येणार प्रश्न चिन्ह आणि तोंडातून वाक्य निघालेलं आहे म्हणून याला आपण देणार दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर दादाचा आवाज आला. इथेच वर्षा म्हणाली. इथेच वर्षा म्हणाली म्हणताना वाक्य पूर्ण झालं. म्हणताना आपण इथं काय देणार आहोत? पूर्णविराम देणार आहोत. त्यानंतर इथेच कुठं? पुन्हा प्रश्नचिन्ह आलं. कुठे, केव्हा, कुठे जाणार आहेस, केव्हापासून. तर अशी प्रश्न जे प्रश्नार्थी शब्द आहेत ते प्रश्न आले की आपण काय द्यायचं आहे? प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर पहा, दिसत तर नाहीस. पूर्ण वाक्य झाल्यानंतर पुन्हा काय द्यायचं? आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे. दादा तिला शोधू लागला. पुन्हा पूर्णविराम द्यायचं. अरे इकडे वर बघ. तोंडातून उद्गारवाचक शब्द निघालेला आहे अरे, म्हणून आपण काय द्यायचं? इथं उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे. आणि दुहेरी अवतरण चिन्ह कारण तोंडातून काय पडलेलं आहे? आपलं वाक्य आलेलं आहे म्हणून इकडे वर बघ. वाक्य पूर्ण झालेलं आहे. दुहेरी अवतरण चिन्ह आपण पूर्ण करायचं आहे आणि पुन्हा पूर्णविराम द्यायचा आहे. मी झाडावर बसलीये. वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून पुन्हा पूर्णविराम द्यायचा आहे. वर्षा दादाला बोलवू लागली म्हणून पुन्हा वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून पूर्णविराम द्यायचं आहे.
तर अशा पद्धतीने आपण ह्या कार्डाचा वापर करून विद्यार्थ्यांचा विरामचिन्हाचा वापराचा सराव घेऊ शकतो। तर अशाच पद्धतीने आपण काय करूया, विद्यार्थ्यांचं मजकुराचं वाचन घेऊया। चल खतीजा, तू वाचून दाखव बरं। आवडले का तुला हे पुस्तक? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे। रवी म्हणाला। वडील म्हणाले, रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक? रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता। पुढे तो एक मोठा ऋषी झाला। कोळी होता? रवीने मध्येच विचारले। हो, वडील पुढे सांगू लागले, फार वर्षापूर्वीची गोष्ट। शाबाश, छान वाचलंस हा। आता सांग पाहू, प्रश्नचिन्ह कोठे कोठे आले आहे? आवडले का तुला हे पुस्तक? शाबाश। आणि प्रश्नचिन्ह आणि आलंय का कुठं? रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक? शाबाश। आणि आश्चर्याचा धक्का बसल्यानंतर तो शब्द कुठल्या ह्याच्यामध्ये आलेला आहे? वाक्य दुहेरी अवतरण चिन्ह कुठला आलाय शब्द? वाक्य वाच। कोळी होता। शाबाश, हे काय झालेलं आहे? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आलेलं आहे। आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपण काय वापरतो? पूर्ण विराम। अगदी बरोबर, खूपच छान। अशा पद्धतीने आपण कृती क्रमांक 7 पूर्ण केलेली आहे। तर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त कार्डाचा वापर करून आपण सराव करू शकतो आणि त्या सरावावरती आपण दृढीकरण विद्यार्थ्यांचं करू शकतो। तर आता पुढची आपण कृती पाहणार आहोत। चला, तर कृती क्रमांक 8। स्क्रोलिंग बोर्ड वरती जे काय डिजिटल बोर्ड आहे, या बोर्ड वरती आपण मजकुराचे आतापर्यंत जे छोटे छोटे शब्द वाचले, जोड शब्द बघितले, त्यानंतर टीव्ही वरती आपण वाक्य वाचन केलं, नंतर विराम चिन्हाचा शैक्षणिक साहित्याद्वारे वाचन केलं, त्यानंतर विराम चिन्हाचा वापर आपण मजकुरामध्ये केला, मजकुराचं वाचन केलं। आता आपण काय करायचं आहे? डिजिटल बोर्ड म्हणजे स्क्रोलिंग बोर्ड वरती वाक्यांचे वाचन करायचं आहे। तर पहा, पहिलं वाक्य आहे, डॉक्टर दवाखान्यात असतात, बरोबर? हो। त्यानंतर दुसरं वाक्य वाचा बरं तुम्ही। ते आजारी लोकांना तपासतात। ते आजारी लोकांना तपासतात। पुढचं वाक्य वाचा बघू। तपासून ते त्यांना औषध देतात। गरज पडल्यास इंजेक्शन देतात। हे काय झालं? आपलं वाक्य झालंय, बरोबर? आता त्यानंतर पहा, दुसऱ्या आपण स्लाइड बघूया। आता पहा, तुकाराम टेबल खुर्ची बनवितो, पर्वतीने लाकूड करा कापतो, रंगा मारून गुळगुळीत करतो। हे काय झाले? छोटे छोटे वाक्य आपण शब्दांनी वाक्य तयार केलेलं डिजिटल बोर्ड वरती आपण वाचन घेऊ शकतो। त्यानंतर पुढचं पहा, सखाराम बांगड्या घेऊन येतो, त्यानंतर रेशमी बांगड्या, वरखी बांगड्या, लाल, हिरव्या, सोनेरी बांगड्या तो बांगड्या भरून देतो। म्हणजे प्रत्येक वाक्य झाल्यानंतर पूर्णविराम आणि जास्त शब्द असले की स्वल्पविराम घेऊन वाक्य वाचन करायचं असतं। अशा पद्धतीने आपण कृती क्रमांक 8 पूर्ण केलेली आहे। धन्यवाद।